योजनेवरती मतं घेण्याचं काम केलं, अनेक महिलांना प्रलोभनं दिली, त्या प्रलोभनातनं महिलांनी त्यांना मतं दिली आणि मतदान करून एवढं मोठं मताधिक्याने त्यांच्या जागा निवडून आल्या। आता आज एक मी पेपरमध्ये बघितलं असेल तर त्या लाडक्या बहिणी ज्या त्यावेळेस लाडक्या होत्या त्या आता सावत्र झाल्या, त्यांची आता चौकशी करणं सुरू केलेलं आहे की जर त्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, 2 एकराच्या वरती त्यांचं जमीन असेल, त्यांच्या उत्पन्नाचे दाखले बघितले जात आहेत आणि त्यांच्यावरती जर त्यांनी तो पैसा परत केला नाही तर गुन्हे नोंद करणार आहेत। म्हणजे आता सरकार, आपण जे म्हणायचो आधी की अरे लाडकी बहीण ही फक्त तुम्हाला निवडणुकीपुरती दिलेली जुमला आहे, हे त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की विरोधी पक्षातली लोक हे योजना बंद करण्याच्या मागे की काय हे आपलं वाईट बघतायत की काय, पण आता जे आम्ही म्हणत होतो त्याच गोष्टी खऱ्या व्हायला लागल्या आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।